नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार उपासाचे साबुदाणा बटाटा पापड। हे पापड थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे। खायला एकदम चविष्ट आणि खुसखुशीत असे बनतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे आणि पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। कढईमध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाणा 15 ते 20 मिनिटे चांगला भाजून घ्यायचा। आता साबुदाणा आपला भाजला गेलेला आहे। साबुदाणा एकदम थंड करून घ्यायचा। आता भाजलेला साबुदाणा मिक्सरला दळून घ्यायचा। मिक्सरमध्ये दळल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचा। थोडासा जाडसर राहिला तरी चालेल। 1 किलो बटाटा उकडून घेतलेला आहे। तर इथे मी 300 ग्रॅम साबुदाणा 1 किलो बटाटा घेतलेला आहे। सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची। सर्व बटाटे किसणीने किसून घ्यायचे। अशा प्रकारे बटाटे मी बारीक करून घेतलेला आहे। लगेचच एका भांड्यामध्ये टाकायचा। त्यानंतर बारीक केलेला साबुदाणा तोही मी टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। 7 ते 8 हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची। थोडंसं पाणी टाकून वाटलेली आहे आणि सर्व काही एकजीव करून घ्यायचे। पूर्ण पीठ छान असे मळून घ्यायचे। पीठ मळत असताना थोडं थोडं पाणी लागणार आहे। पाणी कोमट गरम पाणी करून घ्यायचे आणि जसे पाणी लागेल तसे पाणी यामध्ये टाकायचे। जवळपास 1 ग्लास पाणी यामध्ये टाकलेले आहे, कारण साबुदाणा कोरडा असतो। बटाट्यामध्ये टाकल्यानंतर मिश्रण घट्ट होते। फार जास्त घट्ट पण करायचे नाही आहे, थोडंसं सैलसर ठेवायचे। आणि एका पातेल्यामध्ये हे सर्व पीठ आपल्याला टाकायचे आहे। बटाटा साबुदाणा मिश्रण हे एकत्र याला आपल्याला 15 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे। त्यासाठी कुकरचा डबा घेतला तरी चालेल। इथे मी मोठं पातेले ठेवलेले आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले। त्यामध्ये स्टँड ठेवला। त्यामध्ये हे पिठाचे पातेले ठेवले। त्यावर झाकण ठेवायचे। बाहेर वाफ जाणार नाही, त्यामुळे जड वस्तू ठेवायची आणि मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनिटं वाफ द्यायची आहे। पीठ वाफवल्यामुळे छान असे फुलते। आता 15 मिनिटांनंतर यावरचे झाकण काढून घेतले। त्याला वाफ दिल्यामुळे कच्चा साबुदाणा असतो तो शिजला जातो आणि पापड खाताना कडक अजिबात लागत नाही। संपूर्ण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त मोठे पण नाही, असे गोळे करायचे आहे। सुरुवातीला 10 ते 12 गोळे तयार करून ठेवायचे। संपूर्ण पिठाचे गोळे तयार करून ठेवू नका, कारण नंतर ते थंड पडतात, गार होतात। इथे पीठ झाकून ठेवायचे आहे। आता इथे मी पापड करण्याचे मशीन ते घेतलेले आहे। प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे। त्यावर मधोमध गोळा ठेवायचा। त्यावरती दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा। त्यावर मशीनचा दाब द्यायचा। तुमच्याकडे जर मशीन नसेल तर पोलपाटावर लाटण्याने पापड लाटू शकतात। अशा प्रकारे पापड मी खूप भारी लाटलेला आहे। पापड खूप भारी झालेले आहे। आता हे पापड उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहे। मी ते प्लास्टिकच्या पेपरवरती सुकायला ठेवलेले आहे। अशा प्रकारे मी बाकीचे पापड तयार करून घेत आहे। 1 दिवसानंतर पापड सुकून घेतले। कढईमध्ये तेल तापत ठेवायचे। तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पापड सोडायचे। पापड टाकताच कसा फुललेला आहे बघा। तर तुम्ही ह्या पापडाची साईज पण बघू शकता। मस्त असा मोठा झालेला आहे। खायला पण एकदम खुसखुशीत लागतो। उपवासाचा बटाटा साबुदाणा पापड आज मी तुम्हाला कसा बनवायचा तो सांगितला, तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।